तर नमस्कार मित्रांनो, सॉरी नवीन व्हिडिओ येण्यासाठी खूप लेट झालं, थोडेसे प्रॉब्लेम्स होते त्यामुळं. बट या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रेस काय आहे, स्ट्रेस का येतो आणि स्ट्रेसचे लक्षणं काय आहेत ते सांगितलं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्ट्रेस आपण कसा मॅनेज करू शकतो. तर मी 10 अशा स्टेप्स सांगणार आहे तुम्हाला, किंवा 10 असे उपाय सांगणार आहेत ज्याच्यामुळे तुम्ही रोजच्या लाईफमधला तुमचा स्ट्रेस मॅनेज करू शकता. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. सो व्यायाम केल्याने काय होतं, जर आपल्याकडे दिवसभरात 24 तास आहे, ठीक आहे, 24 तासातले तुम्ही तुमच्या जे डेली रुटीन आहे त्याला खूप सारा वेळ देताच आहे. म्हणजे 8-9 तास आपण आपलं डेली रुटीन फॉलो करतो. सो या रुटीनमधून वेळ काढून आपल्याला रोज थोडासा टाइम, हार्डली 1 तास आपल्याला शारीरिक व्यायामासाठी द्यायचा आहे. शारीरिक व्यायाम केल्याने आपल्याला दिवसभराचा ताणतणाव तर कमी होतोच आणि थोडी रिफ्रेशमेंट भेटते. सो सेकंड थिंग जे आहे ती, तुम्ही दिवसभर तुमचा जॉब किंवा तुमचा बिझनेस काय जे असेल ते करून ज्यावेळेस घरी येता त्यावेळेस एक शांत ठिकाणी बसा, देवाचं नामस्मरण करा, किंवा तुम्हाला जी ध्यान करताना जो मंत्र म्हणायचा आहे, ओम उच्चारायचे, ते करा. एक स्वतःची एनर्जी रिअलाइज करा. तो ते जे आपण करतो, ध्यानस्थ बसून, शांत ठिकाणी बसून आपण नामस्मरण करतो किंवा आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा, त्याला आपण ध्यान म्हणतो. सो ही दुसरी गोष्ट आहे, आपण ध्यान करू शकतो स्ट्रेस कमी करण्यासाठी. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली झोप. आता झोप हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे लाईफमधला. आपण नियमित 6 ते 7 तास झोप घेतलीच पाहिजे. सो ती पण एक शांत झोप, असं नाही की डिस्टर्बिंग मोबाईलच बघतोय आणि काहीतरीच करतोय. सो ती डिस्टर्बिंग झोप नकोय. रात्रीच्या वेळेला एक 6 ते 7 तास नियमित तुमची झोप असायलाच पाहिजे. सो आता ह्या 3 गोष्टी तर झाल्या प्रॉपर. एक व्यायाम करा, थोडंसं ध्यान करा, चांगली झोप घ्या, त्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंग करा. म्हणजे तुम्ही सकाळी जेव्हा झोपेतून उठताय किंवा जेव्हा तुम्ही झोपेला जाताय, ह्या दोनही वेळेस स्वतःला सांगा की मी खूप पॉझिटिव्ह थिंकर आहे, माझ्या लाईफमध्ये जे काही होते ते चांगल्यासाठीच होते, अजूनही माझ्या लाईफमध्ये काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि मी स्वतः माझ्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडाव्या म्हणून रोज प्रयत्न करीत आहे. सो दिस इज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स युअर लाईफ. हा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे स्वतःच्या लाईफकडचा. स्वतःच्या कामाकडे पॉझिटिव्ह वेनी बघा, स्वतःच्या लाईफकडे पॉझिटिव्ह वेनी बघा आणि रोज पॉझिटिव्ह थिंकिंग करा. स्वतःला पॉझिटिव्ह विचारांनी प्रोत्साहित करा. यासाठी तुम्ही मोबाईल थोडासा दूर ठेवून ना, पॉझिटिव्ह थिंकिंगचे बुक्स आहे. स्वामी विवेकानंदांचे खूप छान बुक आहे पॉझिटिव्ह थिंकिंग, असं त्या बुकचं हेडिंगच पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. सो तुम्ही ते बुक यूज करू शकता जेणेकरून तुम्ही सकारात्मक विचार कराल. सो दिस इज 4th थिंग, दॅट इज पॉझिटिव्ह थिंक. देन 5th थिंग जी तुम्ही करू शकता ते आहे तुमच्या आवडत्या गोष्टी करा. म्हणजे बघा, जे पण आपण काम करतोय फॉर आवर इन्कम सोर्स, फॉर आवर लिव्हिंग, ते त्या व्यतिरिक्त तुमच्या ज्या हॉबीज आहेत, तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या गोष्टीमध्ये थोडासा टाइम स्पेंड. म्हणजे सपोज तुम्हाला आता असं नाही मोबाईल बघायला आवडतं मग मोबाईल बघा, दॅट इज नॉट हॉबी. तो आपण एक वेळ घालवत असतो मोबाईल बघून आणि स्वतःकडे दुर्लक्ष करून आपण जगात काय चाललेलं ते बघत असतो. सो मोबाईल बघणे ते हॉबी नाही असू शकत. तुम्हाला जी गोष्ट आवडती ती करा. सपोज तुम्हाला जर बुक रीड करायला आवडत असेल, बुक रीड करा. तुम्हाला सायलेंट म्युझिक ऐकायला आवडत असेल, एक म्युझिक लावून त्या मोबाईल साईडला ठेवा, शांत बसून ते म्युझिक ऐका. तुम्हाला डान्स करायला आवडत असेल, तुम्ही डान्स करा. सपोज तुम्हाला आपल्या लोकांसोबत टाइम स्पेंड करायला आवडत असेल ते करा. सो तुम्ही अशा गोष्टी करा ज्याची तुम्हाला आवड आहे. त्यानंतर आहे 6 नंबरची टिप, जी मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे मन मोकळं करा यार. म्हणजे सपोज तुम्ही एखाद्या पेनमधून, एखाद्या सिच्युएशनमधून सफर करताय, तुम्हाला कळत नाहीये की काय चालू आहे काय नाही. सो एक व्यक्ती अशी लाईफमध्ये असू द्या नेहमी का जिला तुम्ही बेझिझक सगळ्या गोष्टी सांगू शकता. म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला जज नाही करणार यार की हा ही गोष्ट अशी आहे, हा असं का बोलतोय. असं तुमच्या लाईफमध्ये चांगली गोष्ट घडो, तुमच्या लाईफमध्ये वाईट गोष्ट घडो, तुम्ही चांगलं एखादं कार्य केलं, तुम्ही वाईट कार्य केलं, तुम्ही जे पण करताय, तुमच्या लाईफमध्ये जे पण काही होते ते तुम्ही बिंदास जाऊन त्या व्यक्तीला सांगू शकता. अशी एखादी व्यक्ती असू द्या लाईफमध्ये. सो आपल्याला मन मोकळं करता येतं, मनावरचं ओझं हलकं होऊन जातं. त्यानंतर आहे टाईम मॅनेजमेंट. आता भरपूर वेळ स्ट्रेस का येतो तर आपण टाइम मॅनेज नाही करत. आपल्याला कळत नाही की आपला वेळ कोणत्या गोष्टीत जास्त जातोय. तर एकदा बसा, निवांत बसा, विचार करा की मी कोणत्या गोष्टीला किती वेळ देतोय, मी या गोष्टीला एवढा वेळ देणे योग्य आहे का,
या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे. सो दॅट इज टाईम मॅनेजमेंट. मी म्हणत नाही की वही पेन घेऊन बसा आणि प्रत्येक गोष्ट लिहित बसा, हिला एवढे मिनटं द्या त्या गोष्टीला. बट आपण कसं असतं की काही गोष्टींमध्ये फालतू वेळ देतो. सपोज आता मोबाईल आहे, मोबाईल जो आहे तो आपला इट इज अ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. स्मार्टफोन आहेत, त्यातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. आत्ताचा तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो देखील मोबाईलमध्ये बघताय. सो असे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत किंवा जी इन्फॉर्मेटिव्ह किंवा मोबाईलचा यूज जो आहे तुम्ही तो एक तात्पुरत्या वेळेसाठी करा. म्हणजे सपोज तुमचं काम आहे, मोबाईल घ्या. तुम्हाला थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजे, तुम्ही मोबाईल बघू शकता किंवा तुम्ही बुक रीड करा. सो असं नाही आहे की मोबाईल यूज करूच नका, बट त्याला एक लिमिटेड टाईम द्या. इफ यू आर स्क्रॉलिंग अँड स्क्रॉलिंग, जर तुम्ही रील इन्स्टाच्या स्क्रॉल करताय, यूट्यूबचे शॉर्ट स्क्रॉल करताय, तर खूप सगळा वेळ निघून जाणार आहे. आणि मग नंतर काय होतं, अरे माझा एवढा वेळ गेला, मला तर हे काम करायचं होतं, माझ्या लक्षात नाही राहिलं, आणि मग स्ट्रेस येणार, माझं काम वेळेत झालं नाही, टाईम मॅनेजमेंट होणार नाही. मग आपण प्रोक्रास्टिनेट करणार, आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू, आणि तो स्ट्रेस वाढतच जाणार. सो सगळ्यात महत्त्वाचं एकदा बसा, विचार करा आणि टाईम मॅनेजमेंट करा. सो नेक्स्ट थिंग जे आहे ते म्हणजे तुम्ही हसलं पाहिजे. तुम्ही कॉमेडी व्हिडिओज बघा किंवा विकेंडला कॉमेडी शो बघायला जा, फॅमिलीसोबत हसा, मैत्रिणींसोबत जर तुम्ही बसले तर जोक्स करा, त्यांच्याकडून जोक्स ऐकताय, हसताय, मन मोकळेपणाने हसा. गालातल्या गालात नका हसू, मन मोकळेपणाने मोठ्याने हसा. सो तुमचा स्ट्रेस लेवल कमी होईल. आणि हसणं हे खूप साऱ्या आजारांवरचं औषध आहे, तर तुम्ही नक्कीच हसलं पाहिजे. त्यानंतर थोडं निसर्गाशी जोडले जा. म्हणजे आपण काय झालंय, सकाळी उठतो, आपला आवरतो, जॉबला जातो, बिझनेसच्या ठिकाणी जातो, तिकडे आपलं काम आवरतो, घरी येतो, फॅमिलीसोबत बसतो, थोडंसं आपलं परत घरी आल्याच्या नंतर जॉबचं काय झालं काय नाही बघतो, तो विचार करतो, खूप जास्त विचार करतो, ज्या गोष्टीचा विचार केला पण नाही पाहिजे, जी गोष्ट भविष्यात घडेल की नाही माहीत नाही त्याचाही भविष्यातला विचार करून बसतो, भूतकाळातल्या 17 गोष्टीचा विचार करत बसतो. हे सगळं करण्यापेक्षा थोडंसं फॅमिलीला घेऊन निसर्गाच्या किंवा नॅचरल ठिकाणी जा, थोडंसं इव्हिनिंग वॉकला बाहेर जा. त्याने काय होतं, तुम्हाला फ्रेश ऑक्सिजन भेटेल आणि स्ट्रेस लेवल कमी होऊन जाईल. त्यानंतर ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा. ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे काय, शांत बसा, खोल श्वास घ्या, थोडा वेळ श्वास होल्ड करा आणि श्वास सोडा, ज्याला आपण इनहेल एक्सेल एक्सरसाइजेस म्हणतो, किंवा अनुलोम विलोम. त्यासोबतच तुम्ही ओमचं उच्चारण करू शकता. श्वास घेऊन ओम म्हणत हळूच श्वास सोडायचा. सो ही गोष्ट केल्याने तुमचा जो स्ट्रेस आहे, तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुमच्या श्वासाकडे असेल आणि स्ट्रेसची लेवल कमी होईल आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर पण वाढेल. सो ह्या 10 गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या. सगळ्यात पहिलं तर होतं व्यायाम करा, त्यानंतर योगासन करा, एक प्रॉपर झोप घ्या, आवडत्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करा, स्वतःला पॉझिटिव्ह विचार द्या, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट करा. प्रॉपर टाइम आपण मॅनेज केला पाहिजे, कोणती गोष्ट कधी करायची काय. हसा, थोडंसं कॉमेडी व्हिडिओज वगैरे बघा, मन मोकळं करा, निसर्गाच्या सानिध्यात जा, ब्रीदिंग एक्सरसाइज करा. सो आणि बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपली जी दिनचर्या आहे, दिवसभराचं जे जॉब आहे, जी स्ट्रेसफुल लाईफ आहे, बिझनेस आहे, हे सगळं करता करता पण या गोष्टी करू शकतो. म्हणजे असं काही नाही, यातली कोणत्या गोष्टीला एक सेपरेट, ठीक आहे, व्यायाम, योगासन, ब्रीदिंग एक्सरसाइज, या गोष्टीला एक शांत ठिकाण, वेळ लागतो. बट काही गोष्टी अशा आहेत जसं मन मोकळं करणं वगैरे, आपली व्यक्ती आपल्याला वाटलं आपण कॉल करू शकतो, म्युझिक ऐकायचं म्युझिक ऐकू शकतो. सो काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण रुटीनमध्ये करू शकतो. सो या ज्या सगळ्या 10 गोष्टी या तुम्ही रोज जर फॉलो केल्या, डेफिनेटली आय एम शुअर तुमची स्ट्रेस लेवल कमी होईल. सो अशाच आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी, जे की एज्युकेशन रिलेटेड असतील, नर्सिंग रिलेटेड असतील, बुक्स रिलेटेड असतील, सायकोलॉजी रिलेटेड असतील, अशा सगळ्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत, पाहुण्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जे स्ट्रेस मॅनेज करू इच्छिता, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बस असा सपोर्ट असू द्या. थँक्यू.